देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जयपूरमध्ये 9 डिसेंबर ते 11 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिटचे उद्घाटन केलंय। या संमेलनाचा उद्देश राजस्थानमधील गुंतवणूक वाढीस चालना देणे हा असून या संमेलनात अनेक देशांचे प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय संघटना देखील सहभागी झालेत। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना वेड इन इंडिया घोषणेचा राज्यातील पर्यटन वाढण्यास फायदा होईल असं मत मोदींनी व्यक्त केलंय। कर्नाटक सरकारकडून बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिक जनतेवर सुरू असलेल्या अन्यायाचा आम्ही निषेध करतो। मराठी माणसांनी मेळावे घेऊ नयेत अशी कर्नाटक सरकारने घेतलेली भूमिका घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन करणारी आहे। तसेच कर्नाटक सरकारमधील एका मंत्र्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कर्नाटक विधानसभेतील प्रतिमा काढणार असल्याचं वक्तव्य केलंय। हे गंभीर असून या घटनेचा राज्य शासन निषेध करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत स्पष्ट केलंय। राज्यातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवेत लोकाभिमुख परिवर्तन आणण्याची हमी देणारा कार्यक्रम येत्या 100 दिवसात सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्यात। लोकाभिमुख बदलातून राज्यातील जनतेला कोणत्याही कामासाठी मंत्रालयात येण्याची गरज पडू नये अशी व्यवस्था तयार करण्याची सूचना त्यांनी सचिवांना दिली आहे। महाराष्ट्र हे देशातील अग्रेसर औद्योगिक राज्य असून देशाच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये राज्याचे 14% अधिक योगदान आहे। थेट परकीय गुंतवणुकीसाठी राज्याला अधिक पसंती मिळते। मागील आर्थिक वर्षामध्ये थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम स्थानी होता। तसेच सन 2024-25 मध्ये एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत 1,13,236 कोटी रुपये इतक्या थेट परकीय गुंतवणुकीसह महाराष्ट्राने देशात पुन्हा प्रथम स्थान प्राप्त केलंय। ही गुंतवणूक मागील वर्षांच्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीच्या 90% अधिक असल्याचं राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी आपल्या अभिभाषणात स्पष्ट केलंय। सभागृहातील सदस्य राज्यातील जनतेचे प्रतीक असून जनतेच्या आशा आकांक्षा व्यक्त करणारे हे सभागृह आहे। सभागृहाच्या वेळेचा राज्यातील जनतेच्या हितासाठी आणि न्यायासाठी उपयोग करून जनतेला न्याय देण्यासाठी कार्य करणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात सांगितलंय। दिल्लीतील सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर विधान भवन परिसराचा पुढील 2 वर्षात कायापालट करण्याचा संकल्प विधानसभेचे नवे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलाय। यानुसार नवीन इमारतीची उभारणी नागपूरमध्ये मध्यवर्ती सभागृह कामकाज कागद विरहित करण्याची योजना त्यांनी मांडली आहे। माजी परराष्ट्र मंत्री, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल SM कृष्णा यांचं आज मंगळवारी 92व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालंय। SM कृष्णा यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केलाय। तसेच राज्य शासनाने बुधवारी सुट्टी जाहीर केली आहे। SM कृष्णा यांच्या सन्मानार्थ प्रमुख सरकारी कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाणार आहे। 3 दिवस कोणतेही शासकीय कार्यक्रम अथवा मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत असं कर्नाटक सरकारने जाहीर केलेल्या आदेशात म्हटलंय। सिरियामध्ये स्थैर्य निर्माण होण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन शांततेच्या मार्गाने राजकीय प्रश्नांवर तोडगा काढावा असं आवाहन भारताने केलंय। बंडखोरांनी सिरियामध्ये सत्ता काबीज केल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी भारताने ही प्रतिक्रिया दिली आहे। केंद्र सरकार संसदेच्या चालू अधिवेशनातच वन नेशन वन इलेक्शन विधेयक मांडू शकते। मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारला या विधेयकावर एकमत हवंय। त्यामुळे हे विधेयक संसदेकडून संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याची चर्चा सुरू आहे। धर्माच्या आधारे आरक्षण देता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय। पश्चिम बंगालमध्ये 2010 पासून विविध जातींना देण्यात आलेला OBC दर्जा रद्द करण्याच्या कलकत्ता उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलाय। भारताने सोमवारी बांगलादेशमधील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबद्दल पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे। परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री ढाक्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी बांगलादेशच्या परराष्ट्र सचिवांशी चर्चा केली आहे। बांगलादेश बरोबर आपल्याला सकारात्मक, रचनात्मक आणि परस्पर लाभदायक संबंध हवे आहेत असे मिस्री यांनी यावेळी स्पष्ट केलंय। रशियात बांधणी करण्यात आलेली INS तुशील
ही शक्तिशाली युद्धनौका रशियाने सोमवारी भारताला सुपूर्द केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रशियन बनावटीची आणि स्वदेशी क्षेपणास्त्रांसह आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज झालेली INS तुशील ही युद्धनौका भारताच्या ताफ्यात सामील झाल्याने आता देशाचे सागरी सामर्थ्य आणखी मजबूत होणार आहे. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. या प्रस्तावावर विरोधी पक्षांच्या 70 खासदारांनी स्वाक्षऱ्या देखील केल्यात. इंडिया ब्लॉकमध्ये समाविष्ट असलेल्या सपा आणि TMCनेही अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांनी निदर्शनात भाग घेतलेला नाहीये. इंग्लंड क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन आणि त्याचा भाऊ टॉम करन हे दोघेही इंग्लंड क्रिकेट संघासाठी खेळतात. दोन्ही भावांनी इंग्लंड क्रिकेटसाठी खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या दरम्यानच आता या दोघांचा दुसरा भाऊ बेन करन हा दुसऱ्या देशाकडून क्रिकेट खेळताना पाहायला मिळणार आहे. बेन करनचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या संघांमध्ये निवड करण्यात आली आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी त्याची झिम्बाब्वे राष्ट्रीय संघात निवड करण्यात आली आहे. बेबी जॉन या आगामी हिंदी सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून या सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली होती आणि सिनेमाची चर्चा तर जोरदार रंगली असून नुकतंच वरुण धवन, वामिका गब्बी, प्रेझेंटर अटली आणि निर्माता मुराद खेतानी आणि प्रिया अटली यांनी पुण्यात चाहत्यांच्या उपस्थितीत या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे.